किडनीचे विकार, मूत्राशयाचे विकार नष्ट होतील. बोटाचा हा व्यायाम फक्त 1 मिनिट करायचा आहे. मंडळी, किडनी शरीराचा फिल्टरच आहे जणू. शरीरामध्ये चुकून काही विषारी पदार्थ गेली असतील आणि ती बाहेर टाकण्याची कामं या किडनीद्वारा होत असतात. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, नको ते पदार्थ आपल्या शरीरात जाण्याचं प्रमाण वाढले आणि त्यामुळे किडनीवर सुद्धा लोड येतोय. जसं घराची स्वच्छता आपण झाडू पोछा मारून करतो, अगदी तशीच किडनीची सुद्धा स्वच्छता वारंवार केली पाहिजे. त्याचबरोबर मूत्राशय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याची सुद्धा स्वच्छता झाली पाहिजे. याचीही काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्याच संबंधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ॲक्युप्रेशर पॉइंटचा ही जी थेरपी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. किडनी विकार आणि मूत्राशयाचे विकार पूर्णपणे गायब करण्यासाठीच्या हा ॲक्युप्रेशर पॉइंटची थेरपी आपण पाहतोय. किडनी संबंधी जे रिफ्लेक्सोलॉजी पॉइंट्स आहेत आपल्या हातात आहे. आपला हात हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून तर आपण अनेक ठिकाणी पाहतो ना, की टाळ्या वाजवणं हा सुद्धा एक चांगला व्यायाम आहे. कारण त्यामुळं हातातील अनेक ॲक्युप्रेशर पॉइंट ऑटोमॅटिक प्रेशराईज केले जातात, दाबले जातात आणि त्यामुळं अनेक फायदे नकळत होतात. म्हणून टाळी वाजवणं हे सुद्धा एक चांगलं आरोग्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतात. बघा, आपल्या बोटाची जी मध्यमा आहे म्हणजे मधलं जे बोट आहे ते वाकवून तळ हातावर ज्या ठिकाणी टेकतं त्या ठिकाणी किडनी संबंधित रिफ्लेक्सोलॉजी पॉइंट म्हणजे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रेशराईज करायचे, दाबायचे 2 ते 3 सेकंद. आपल्याला दाबल्यानंतर पुन्हा तो प्रेशर काढायचा, पुन्हा 2 ते 3 सेकंद दाबायचे. आता तुम्हाला ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर आपल्याला ही जी थेरपी आहे ती कसं काम करते हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर मंडळी, सकाळी उपाशी पोटी 2-3 वेळा आणि 2-3 मिनटं आणि रात्री झोपण्यापूर्वी 2-3 मिनटं आपल्याला हा व्यायाम छोटासा करायचा आहे. फक्त एक काळजी घ्या की हा व्यायाम करत असताना बोटाचं जे नख आहेत ती वाढलेली नसावी, कारण त्यामुळं बोटाला तेवढा दाब देता येणार नाही. व्यवस्थित या बोटानं आपल्याला दाब द्यायचा आहे आपल्या तळहातावर. तिथे तो जो किडनी संबंधी पॉईंट आहे तो चांगला प्रेशराईज झाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हळूहळू ते आपण स्पीडही वाढू शकतो. दोन्ही हाताच्या या ॲक्युप्रेशर पॉईंटची आपल्याला व्यवस्थित प्रेशराईज करून आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. तर मंडळी, मूत्राशयाचं जे महत्त्वाचं काम आहे ना, ते सुद्धा सुरळीत होत नसेल तर काय करायचं बघा, तळ हातावर इथे त्याचा पॉईंट आहे मूत्राशयाचा, की जिथे आपल्याला तळहात सुरू होतो, मनगटाच्या आणि तळहाताच्या ह्या मध्यभागी तिथे आपल्याला दाब द्यायचा आहे. बघा, तिथे ॲक्युप्रेशर पॉईंट आहे मूत्राशयाच्या संबंधित. जेही विकार तुम्हाला असतील ना, की ते विकार नष्ट होण्याची ताकद या ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये आहे. तर बघा मंडळी, काय करायचे तर सकाळी रात्री असे दोन्ही टाईम आपण 2 ते 3 मिनिट हा छोटासा आणि सर्वांना येण्याजोगा आहे. कुठेही बसले असाल, टीव्ही पाहत पाहत, मोबाईल पाहत पाहत हा व्यायाम तुम्ही करू शकताय. म्हणजे इतका सोपा व्यायाम आहे. आणि तळहाताच्या सुरुवातीला हा जो पॉईंट आहे तो अंगठ्यानं आपल्याला दुसऱ्या हाताच्या अंगठ्यानं असा प्रेशराईज करायचा आहे, दाबायचा आहे, जेणेकरून ते ॲक्युप्रेशर पॉईंट दाबले जातील आणि तुम्हाला जे लाभ व्हायचे ते नक्की होतील. तर मंडळी, या ॲक्युप्रेशर पॉईंटचे जे मी तुम्हाला महत्त्व सांगतोय ते जाणून घ्या आणि आपलं आरोग्य निरोगी बनवा. बघा, या व्हिडिओमध्ये मी किडनी विकार आणि मूत्राशयाचे विकार नष्ट करण्यासाठीची ॲक्युप्रेशर थेरपी सांगितलेली आहे. ती व्यवस्थित समजून घ्या, करा. उपयुक्त वाटली, आवडलं तर नक्कीच गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.